नमस्कार, सुषमा स्कूटी ड्रायव्हिंग क्लासेसमध्ये स्वागत आहे. आजचा टॉपिक आहे आपल्याला नवीन गाडी चालवायला भीती वाटते. बऱ्याच जणींना आहे ना अशी नवीन गाडी घेतली का ती चालवायला भीती वाटते. तर ती का वाटते ते आपण बघू. ह्या नवीन ॲक्टिवा गाडी, TVS गाडी जेवढ्या पण आपण नवीन घेतो ना, त्यांना आपण जेव्हा रेस करतो ती रेस लगेच अशी फास्ट होती. आणि फास्ट रेस झाली की समोरून गाडी आली का त्याची अशी भीती वाटते. आणि गाडी पण जास्त अशी आपल्याकडून वाकडी तिकडी चालते. तर वाकडी तिकडी चालली की मग आपल्याला कंट्रोल नाही होत. आता बघा मॅडम कशी थोडीशी डाव्या साईडला कधी उजव्या साईडला अशा वाकड्या तिकडे चालवते ना, ते हँडल कंट्रोल नसल्यामुळे आणि रेस खूप जास्त वाढल्यामुळे होतो. तर याचीच प्रॅक्टिस करणार आहे आपण. त्याच्यासाठी काय करायचं, नवीन गाडी घेतल्यावर आहे ना अशा थोडंसं खराब रोडला चालून बघायची. खराब रोडला गाडी जेवढी अशी बाउन्स होईल ना खालीवर जागेवर, तेवढं तुम्हाला रेस ऍडजस्ट करता येईल. डायरेक्ट रोडला नाही जायचं. रोडला कसं अचानक जर रेस झाली तर भीती वाटेल, आणि भीती वाटली का मग तुम्हाला परत कॉन्फिडन्स लूज होईल. तर आपला कॉन्फिडन्स पण लूज नाही होऊ द्यायचा आणि भीती पण नाही वाटली पाहिजे. तर रिकाम्या रोडला पहिले प्रॅक्टिस करा. आणि शक्यतो रेस आहे ना 5, 10 आणि 15 च्या स्पीडनं चालवता येतो का ते बघा. आणि टर्न करण्याची पण प्रॅक्टिस करायची. नवीन गाडीला आहे ना अशी गोल गोल फिरवत राहायची. जेवढे तुम्ही गोल फिरवणार ना तेवढं तुम्हाला रेस कंट्रोल होईल. डायरेक्ट रेस कंट्रोल नसेल होत, अचानक रेस वाढवत असेल तर हा सर्कलची पण प्रॅक्टिस खूप करायची. एका जागेवरच सर्कल करायचा गोल. तो सर्कल जर चांगला जमला ना तर रेसवर कंट्रोल येईल. आणि अचानक रेस वाढते ना तर त्याच्यावर सुद्धा तुमचा हात सेट होईल. जोपर्यंत आपला रेसवर हात सेट होत नाही तोपर्यंत नवीन गाडीची रेस वाढतीच. आणि स्मूथ असते खूप रेस. ते मोठे ना एकदम स्मूथ असते. हाताचा थोडासा बी टच केला की गाडी खूप जोरात जाते, मग आपल्याला भीती वाटते. तर त्याच्यासाठी अशा खाली रोडमध्ये आधी प्रॅक्टिस करायची. आता बघा मॅडमची कधी गाडी खूप रेस होती आणि कधी कधी खूप स्लो छान चालती. हा, तर तीच प्रॅक्टिस करतोय आपण. आज मॅडमची गाडी 15च्या स्पीड पर्यंत 10च्या स्पीड पर्यंत चालती. काल रोडला चालवली तर मॅडमला भीती वाटत होती, का बरं की रेस खूप होत होती ना गाडी. आणि मॅम बघा टर्न पण करताय. इथं त्यांच्या घराजवळच प्रॅक्टिस करतोय आज आपण. आणि घराच्या तिथं त्यांनी त्यांच्या साईडला टर्न पण केला. बघा मुरुमचा रोड आहे हा, अशा खराब रोडलाच प्रॅक्टिस करायची. इथं काय होती, गाडी तुम्ही 5-5 मिनिटात ब्रेक दाबतात आणि ब्रेक दाबला का तुम्हाला लक्षात येतं की मग गाडीची रेस बंद कशी करायची. आणि रेस वाढून पण नाही द्यायची आपल्याला, का बरं की छोटा रोड आहे ना, तो खूप स्लो स्लो चालवावं लागते. आणि ही स्लो शिकण्यासाठीच आपण अशा खराब रोडला प्रॅक्टिस करतोय. जर तुम्हाला पण रेसवर कंट्रोल नसेल नवीन गाडीचं तर असं चालवायची प्रॅक्टिस करा. मागं पुढे पण करावं लागते. छोट्या जागेमध्ये जर टर्न नाही झाला ना तर परत रिव्हर्स करायची. आणि अशी स्लो, हे बघा मॅडम कशी स्लो पुढे घेते आणि ब्रेक दाबल्यावर कसा झटका पडतोय बघा. हे गाडींना शोकअप पण छान असतात. तर असं ब्रेक दाबला का तुम्ही नकळत अशा पुढे वाकले जाते. आता जसं मॅडम हँडलवर वाकले बघा. तर ब्रेक दाबला की असं बाउन्स नाही व्हायचं पुढं. गाडीवर दाबून बसायचं, म्हणजे आपण हँडलवर जोर नाही देत. आपण असं हलकं बसलो ना गाडीवर तर आपला ब्रेक दाबला की हँडलवर पूर्ण बॅलन्स जातो. आणि तो बॅलन्स गेला नाही पाहिजे. आता तुम्ही नीट लक्ष द्या बघा, ब्रेक दाबला की मॅडम कशा थोड्याशा नकळत गाडीवरून उठल्या जाते. तर असं उठायचं नाही आपल्याला, हे बघा. आणि हँडल शक्यतो स्लो स्लो टर्न करायचं. हा, झाली टर्न. छान. इंडिकेटर दिलंय. हा ठीक आहे, इंडिकेटर देऊन टर्न करायचंय आपल्याला. परत ज्या साईडला जायचं त्या साईडचं इंडिकेटर द्यायचं. मॅमला आता उजव्या साईडला जायचंय, त्यांच्या डाव्या साईडला जायचंय, तर डाव्या साईडचं त्यांनी इंडिकेटर दिलंय. अशा गाड्या बघायसाठी इथं थांबायचं आणि टर्न करायचं. गुड प्रॅक्टिस.